ज्या सेटवर आपण हा इंटरव्ह्यू करतोय, तुझेच मी गीत गाता आहेच्या ट्रम्पकार्ड प्रोडक्शन, ट्रम्पकार्ड स्टुडिओज हे आमचं प्रोडक्शन हाऊस. आणि इथे एका वेळेला आम्ही 70 ते 75 लोकांची आमची टीम असते. सो एक माणूस नसला तर ही सगळी टीम घरी बसते. हो. त्यामुळे मला उलट यांच्याबरोबर काम करणं सुद्धा एक आनंदच आहे. आजच आम्ही आमच्या काही टीम मेंबर्सला छोट्या भेटवस्तू देण्यासाठी त्यांनाही मुद्दाम स्टेज, आम्ही दोघंही आहोत सेटवर, तर त्यांना त्या भेटवस्तूही दिल्या. सो त्यांच्यामुळे आम्ही आहोत, त्यांच्यामुळे आपलं घर चालतंय. इतक्या रसिक प्रेक्षकांचं मनोरंजन इतकं विनासायास करता येते, कारण आम्ही फक्त पडद्यावर दिसतो. हो. तर मला असं वाटतं, एक तर ना सोशल मीडिया आल्यामुळे आपल्या आयुष्यातल्या गोष्टी इतक्या बदलल्या आहेत. म्हणजे आय एम सॉरी, मी जरा असं फार वयस्कर माणसासारखा बोलतोय असं वाटेल. दो आय एम ऍक्टिव्ह ऑन सोशल मीडिया पार्शली, तरी पण त्याच्यामुळे आयुष्य बदललं हे काही आपल्याला नाकारता येणार नाही. आता बघा, आपण लहान असल्यापासून आपण अनेक हे सण साजरे करतो. तर हे पारंपरिक सण वर्षानुवर्ष आपण साजरे करत आलोय म्हणून साजरे करायचो. त्यात आपल्याला मजा येते, ती परंपरा आहे म्हणून करायचो. आता बऱ्याचदा मला असं वाटतं आणि जाणवतं की आपण अनेकदा आपल्याही नकळत कुणाला तरी दाखवण्यासाठी, आणि कुणाला म्हणजे एका अननोन ऑडियन्सला जो सोशल मीडियावर आहे त्यांना दाखवण्यासाठी म्हणून हे केलं जातं. नमस्कार, मी रसिका शिंदे. महा MTV मध्ये तुमचं स्वागत. आज पाडवा आहे, तर सगळ्यात आधी तुम्हा सगळ्यांना पाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा आणि दिवाळीच्या देखील शुभेच्छा. पाडव्याच्या निमित्ताने खास एक कपल आपल्या भेटीला आला आहे, अभिजित खांडकेकर आणि सुखदा खांडकेकर. सगळ्यात आधी तुम्हा दोघांनाही पाडव्याच्या आणि दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. दोघे खूप छान दिसतायत. तर सगळ्यात आधी तर हे स्टायलिस्टचं क्रेडिट कोणाचं आणि कोणाची ही सगळी आयडिया? मोस्टली क्रेडिट कायमच आमच्यामध्ये छान तयार होण्याचं हे सुखदाकडेच असतं. माझं तसा इंटरेस्ट लिमिटेड असतो. इंटरेस्ट म्हणण्यापेक्षा हां, हे ओके असं असतं ना पुरुषांचं जनरली, तेवढंच आहे. पण त्याच्यामधलं ज्याला आपण म्हणतो रसग्रहण असतं, की नाही अमुकवर अमुक छान दिसेल, मग त्यापेक्षा हा एक ऑप्शन बघूया, हे दरवेळेस सुखदाच. त्यामुळे क्रेडिट गोज टू हर. थँक्यू. पण हो, म्हणजे मी घ्यायला हवं म्हणजे काय? क्रेडिट. कारण मला एक तर अभिचं हे छान एक गोष्ट अशी आहे की तो वाटेल ते रंग कॅरी करतो आणि त्याला ते छानही दिसतात. त्यामुळे ही इज लाईक माय गिफ्ट दॅट आय कीप रॅपिंग फॉर माय सेल्फ. मी कायम त्याला आपण हे करूया, ते करूया, ते करूया. आणि स्पेशली आमच्या इंटरव्ह्यूजला किंवा आमच्या फोटोशूट्सला मला असं कायम वाटत असतं की आम्ही दोघं एकत्र छान दिसलो पाहिजे. त्यामुळे आजच्या इंटरव्ह्यूसाठी मी विचार केला की माझं ब्लाऊज आणि अभिचं जॅकेट हे मॅच करावं आणि जेणेकरून आम्ही एकत्र छान दिसू आणि पाडव्यासाठी अजूनच त्या दिवशी साजेसे दिसू असं मला वाटलं. बरं, दिवाळीच्या काही दोघांच्या, काही दोघेही नाशिक, तसं दोघांच्याही काही खास अशा दिवाळीच्या आठवणी, अशा बालपणीच्या अशा काही आहेत का? आठवणी खूप आहेत आणि त्याच्या ना कॅटेगरीज वेगवेगळ्या आहेत. काही इमोशनल म्हणता येतील, काही फजितीच्या म्हणता येतील, काही मस्ती किंवा ज्याला आपण किडे म्हणतो शुद्ध मराठी भाषेत, त्याच्या म्हणता येतील. त्यामुळे मला असं वाटतं त्याच्यावर एक वेगळा इंटरव्ह्यू होईल. पण त्यातल्या त्यात मला आठवणाऱ्या 2 छोट्या आठवणी मी सांगतो पटकन. आम्ही भेटायच्याही आधी मी बाबांच्या बदल्यांमुळे आम्ही बरीच गावं फिरलोय, बीड, परभणी वगैरे. सो मला आठवतंय बीडला असताना एका दिवाळीच्या सुट्टीमध्ये मी हट्ट करून बाबांकडून हम आपके है कौन मधला सलमान खानचा ड्रेस होता ना, असं हाफ जॅकेट, तेव्हा ती खूप म्हणजे क्रेज होती सगळीकडे. येलो हो, पॅन्ट्स, हा. तो वेस्ट कोट आणि तो वेस्ट कोटही असा अर्धा डिझायनर काहीतरी हो, त्या असा छान. गाण्यातला ना? हो, करेक्ट करेक्ट, हा. जुते दो पैसे. जुते दो हा. पैसे. तर तो त्यावेळेला इतका हिट झाला होता की तो लगेच मार्केटमध्ये सगळीकडे विकायला होताच. आता ते माझ्या मापाचे मिळतील की नाही अशी बाबांना शंका होती. पण ते आम्ही मार्केट उलथापालथ करून तो शेवटी शोधलाच. आणि तो ना असा सिल्क च्या कापडाचा होता किंवा सिंथेटिक होता. त्यामुळे जनरली आपण ज्या गोष्टी पाळतो लहानपणी फटाके उडवताना, की सुती कपडे घालणे जेणेकरून काही अपघात होणार नाहीत, तर ते काहीच मला ऐकून घ्यायचं नव्हतं. मी तो हट्टानं घेतला, तो माझ्या मापाचा मिळवला कुठून तरी, आणि तो मिळून त्याच्यात दिवाळी साजरी केली. मला इतपतही आठवते की फटाके उडून त्याची एक ठिणगी पॅन्टवर पडली होती, तर त्याला एवढं भोग पडलं होतं शेंगदाण्याच्या आकारा एवढं. सो ते करून दिवाळीच्या सुट्ट्या झाल्यानंतर जेव्हा पहिल्यांदा मी शाळेत गेलो, शाळा सुरू झाल्यानंतर, तर तेव्हा किंवा अजूनही अशी पद्धत असते की पहिल्या 1-2 दिवस तुम्हाला रंगीत कपडे घालायला अलाउड असतं युनिफॉर्मच्या ऐवजी, बरोबर. तर मी माझ्याकडे एकदम स्पेशल ड्रेस, म्हटलं भाई आता तर सलमान खान मीच. त्यामुळे मस्तपैकी तो ड्रेस जॅकेट घालून मी गेलो शाळेमध्ये. शाळेत गेलो आणि झालं असं की
लोकांनी कौतुक करण्याऐवजी माझे मित्र माझ्याकडे बघून हसायला लागले आणि कुजबूज चालू झाली. म्हणजे जेलस आहेत, यांना ना असं वाटत नाही की आपल्या इतकं छान कोणी दिसत नाहीये, जेलस आहेत सगळे, आपण भारी दिसतोय. तर त्याचं माझं गैरसमजाचं रूपांतर रियालिटीमध्ये लगेच तेव्हा झालं जेव्हा माझ्या लक्षात आलं की मी जो हम आपके है कौन मधला सलमानचा ड्रेस घातलाय तसंच शाळेतल्या 2 मुलींनी माधुरी दीक्षितचा ग्रीन ड्रेस घातला. सेम त्यामुळे- ग्रीन हा. ब्लाऊज आणि तो व्हाईट हा. लेहंगा. तर त्यामुळे त्यांची चिडवाचिडवी ही झाली होती की सलमान माधुरी आता बघा वगैरे, आणि मला असं होतं अरे यार हे आजच घालायचं होतं का मला, आणि अचानक तो ड्रेस मला असा अरे चुकलं आपलं असं झालं. बरं शाळेमध्ये तुला माहितीये मुला मुलींमध्ये किती वगैरे चालू आणि असतं. मुळात हे आपल्या वेळेस फार होतं. आता Correct. इट्स बिकम व्हेरी हा आता तेव्हा मला जितकं आठवतंय की को एड जरी असेल म्हणजे मुलं मुली एकत्र, तरी मुलं वेगळी मुली मुली वेगळे, Actually. आणि कोणाचा हातही चुकून लागला तरी केलं जायचं. आणि तेही मी बीड सारख्या छोट्या जिल्ह्यामध्ये होतो जिथे कदाचित त्यावेळेला या गोष्टी जास्त पाळल्या जात होत्या. त्यामुळे माझी जाम फजिती झाली. मी इतकं तोंड लपवत फिरलोय त्या 2 दिवसांमध्ये. So अशी एक छान आठवण आता तू विचारल्यावर आठवली मला. माझी अजिबातच एवढी काही गोड आठवण डोंट नाहीये. टेल मी ती ग्रीन ड्रेस घातलेली मुलगी तूच होतीस. आय विश बिछडे होय म्हणजे आम्ही आय विश तेव्हापासून म्हणजे भेटलोय. तू किती आयुष्यात माझ्या आधी आला असतास आणि किती माझं आयुष्य आधीच सुखकर झालं असतं, पण हार्डलक मी ती नव्हते. नाही, माझी फारच वाईट भीतीदायक आठवण अशी की त्यानंतर फटाक्यांची भीती माझ्या मनात बसली. कारण 10वीत असताना 10वीतल्या दिवाळीत मी एक अनार असतं ना आपलं झाड ज्याला म्हणतात, ते लावायला गेले आणि ते काहीतरी डिफेक्टिव्ह होतं. त्यामुळे ते मी लावून पळेपर्यंत ते बॉम्ब सारखं खालीच फुटलं. त्यामुळे पळताना माझा, आपण फर्स्ट मध्ये हात असा जातो, तर माझा राईट हात हा भासला होता कोपरापर्यंत. आणि ही होती 10वीची दिवाळी. आणि काही केल्या कळे ना, माझ्या दादानी पटकन 5 वर्ष मोठा भाऊ आहे मला, त्यांनी पटकन मला घेऊन तो बाथरूममध्ये बादली भरलेली होती त्या पाण्यात माझा हात टाकला आणि मी जे घळा डोळ्यातनं पाणी, काही कळे ना काय होतं, कारण भाजल्याचं पेन, बापरे देव ना करो, त्यात उजवा हात. आणि झालं असं की नेमकं माझ्या रिस्टच्या जवळची जी स्किन होती ना ती जरा जास्त भाजली होती. तर तेव्हापासून असं झालं की माझं राईट रिस्ट थोडंसं वीक होतं त्याही दरम्यान. तर आता अभ्यास कसा करायचा, तर मला आठवतं माझी 10वीची परीक्षा, आमच्या अशा 2 खोल्यांमध्ये जायला पॅसेज होता. तर माझ्या आईने जॉग्रफी, हिस्ट्री, इतर कुठले जे मॅच द फॉलोइंग्स, फिल इन द ब्लँक्स असतात ना, त्या आईने स्वतः हाताने लिहून ते सगळे कागद त्या पॅसेजेसमध्ये चिकटवले होते. म्हणजे मी जाता येता मला ते दिसायचे आणि मी जाता येता वाचायचे, कारण मला तर लिहून अभ्यास नाही करता येणार. सो मला होता म्हणजे ऑलमोस्ट जानेवारी उजाडला तरी ती स्किन हील होत नव्हती. तर आईला शेवटी शाळेत विचारलं की मग रायटर द्यायचा आहे का, तर आईने मला विचारलं. म्हटलं नाही आई, मी लिहिणार. म्हटलं कदाचित कमी मार्क पडतील पण मी लिहिणार. तर आई म्हणाली बरं मग आता प्रॅक्टिस करायची. तर मी काय व्हायचं, तासाभरानंतर मला रेस्ट करायला लागायचं. मला लिटरली हात असा घेऊन बसायला लागायचं. तर 3 तासाचा पेपर हा मी 2.5-3 तासात सोडवायची प्रॅक्टिस केली. आणि कारण एका पॉईंट नंतर स्किन तिकडची फाटून रक्तच यायला लागायचं माझं. तर मी थांबलेले. तर मला फार आठवतंय की 10वीच्या पेपरला सगळे घामाघूम होऊन लिहितायत सप्लिमेंटवर सप्लिमेंट, आणि मध्येच मी त्यांना दिसायचे जे मी अशी असायचे 5 मिनिटं, आणि त्यांचे लुक्स असायचे जी बावळट आहे का, असं बसतं कोण विद्या, मला आहे तो वेळ पुरत नाहीये, हिचं काय आहे. आणि मी अशी मग थोडं बेटर वाटलं की मग मी लिहायला लागायचे. पण असं करत करत मी 10वीची परीक्षा दिली. तर तो एक दिवाळीतला फटाका निर्णायक ठरला, ज्याची आजही मला भीती आहे. पण मी जेमतेम फर्स्ट क्लास मिळवला आणि मला असं झालं की जेमतेम फर्स्ट क्लास म्हणजे अरे हे काय म्हणजे हुशारांचं कसं असतं बघ ना, की अरे जेमतेम फर्स्ट क्लास मिळवला असं असतं ना आमचं. हा म्हणजे मला जर असं रायटर मिळालं असतं, हात भाजो न भाजो, मी म्हटलं असतं द्या रायटर, आणि त्यालाच मी सांगितलं हे जरा वाचून घे, ऐन वेळेला तो लिही. मग यार चांगला मौका होता तुला, चांगला चान्स होता. बरं, आता बालपणीच्या आठवणीच बोलते, पण आता कुठेतरी दिवाळीचं स्वरूप हे बदलत चाललंय असं वाटतं का? कारण आपल्या वेळेस ते सकाळी पहाटे उठून 4 वाजता ती अंघोळ करणं, ते फटाके फोडणं, ही कुठेतरी संस्कृती किंवा तो एक फेज जो आहे सण सेलिब्रेट
सेलिब्रेट करायचं, तो आत्ताच्या पिढीचा तुला बदलत चाललाय का? तर एक कलाकार म्हणून आणि एक माणूस म्हणून तुम्ही याकडे कसं पाहता? सी ऑनेस्टली मी या गोष्टींवर खूप विचार करतो, कारण समटाईम्स इट बॉदर्स मी आणि ऑब्व्हियसली इट बॉदर्स अस. पण आपल्याला ते बऱ्याचदा लक्षात येत नाही, कारण आपणही सगळ्यांच्या बरोबरीनं काही गोष्टी करायला जातो किंवा आता त्या केल्या नाहीत तर तुम्ही मागासलेले वाटता, तुम्ही अरे हे काय तुम्ही हे पण नाही करत वगैरे. तर मला असं वाटतं एक तर ना सोशल मीडिया आल्यामुळे आपल्या आयुष्यातल्या गोष्टी इतक्या बदलल्या आहेत. म्हणजे आय एम सॉरी, मी जरा असं फार वयस्कर माणसासारखा बोलतोय असं वाटेल, दो आय एम ऍक्टिव्ह ऑन सोशल मीडिया पार्शली, तरी पण त्याच्यामुळे आयुष्य बदललं हे काही आपल्याला नाकारता येणार नाही. आणि ते कसं, आता बघा, आपण लहान असल्यापासून आपण अनेक हे सण साजरे करतो. तर हे पारंपरिक सण वर्षानुवर्ष आपण साजरे करत आलोय म्हणून साजरे करायचो. त्यात आपल्याला मजा येते, ती परंपरा आहे म्हणून करायचो. आता बऱ्याचदा मला असं वाटतं आणि जाणवतं की आपण अनेकदा आपल्याही नकळत कुणाला तरी दाखवण्यासाठी, आणि कुणाला म्हणजे एका अननोन ऑडियन्सला जो सोशल मीडियावर आहे त्यांना दाखवण्यासाठी म्हणून हे केलं जातं. म्हणजे इव्हन आमच्यातही आता सणासुदीला आपण आपला एक छान फोटो टाकूया म्हणून मग असं होतं, त्याच्यासाठी रेडी होणं होतं. सो नथिंग रॉंग अबाउट इट, पण ते कुठपर्यंत पोहोचलं याची मी तुला फक्त एक आयडिया देतो. एखाद्या सणाला, एस्पेशली आमच्यासारख्या एखाद्याने जे या एंटरटेनमेंट फील्ड मधलं कपल आहे, आम्ही दोघंही या क्षेत्रामध्ये आहोत, सणासुदीला एकत्र फोटो टाकला नाही तर यांच्यात बरं आहे ना सगळं, इथपर्यंत विचारलं जावं. खरंच, आणि थेट विचारलं हा, जावं की म्हणजे अजून सोशल, फोटो नाही आला, आय होप यू आर गुड, सेंडिंग लव्ह अँड त्याने लाईट. सोलोच फोटो टाकला बघ, तिला टॅगच नाही केलं. तर मला असं होतं या सगळ्या गोष्टी का मॅटर करतायत तुम्हाला. सो मला असं होतं, लहानपणी बघ आपण उठायचो, आपली आई आपली बायको आपल्याला ओवाळायची, आंघोळ घालायची, औक्षण करायची, जे काय असायचं, आणि आपण आपल्या कुटुंबाबरोबर तो सण साजरा करायचो, आपल्या जवळच्या व्यक्तींबरोबर साजरा करायचो, त्यांना मिठाई द्यायचो, भेटवस्तू द्यायचो, आपण आपले आपले फटाके उडवायचो. मान्य आहे सोशल मीडिया आल्यापासून जरा गोष्टी बदलल्यात, पण आता असं होतं की रेस्टॉरंटमध्ये गेल्यानंतर जसं पूर्वी घरी जेवताना वदनी कवळ म्हटलं जायचं, त्याहीपेक्षा महत्वाचं आता आधी फोटो काढणं आहे, जे मी करतो नकळतपणे बऱ्याचदा. पण याचा इतका पगडा बनत चाललाय ना की डेफिनेटली सांगायचा मुद्दा हा की या गोष्टी बदलल्या आहेत, आणि त्या कुठल्या एका गोष्टीमुळे बदलल्यात असं नाही, पण आपण आता सगळेच याच्या बऱ्यापैकी अधीन गेलेलो आहोत. फक्त याच्यामध्ये त्यातल्या त्यात कशाला किती महत्व द्यायचं हे आपण आपल्यात ठरवलं पाहिजे. सो दिवाळीच्या वेळेला, गणपतीच्या वेळेला, या सणासुदीला वी मेक शुअर की आम्ही जास्तीत जास्त आमच्या घरच्यांबरोबर वेळ घालवतो. त्यावेळेला आम्ही अगदी म्हणजे सॉरी पण विथ ड्यू रिस्पेक्ट, मीडियावरचे इंटरव्ह्यूज असतील किंवा या गोष्टींना शक्यतो नम्रतेनं नाही म्हणतो, कारण आमचा तो वेळ एक वैयक्तिक वेळ असतो. अदरवाईज आम्ही सतत सोशल मीडिया, सोशल काय म्हणू, लाईमलाईट मध्येच असतो. सो डेफिनेटली स्वरूप बदललंय. त्याला चांगलं म्हणायचं की वाईट म्हणायचं पेक्षा आपण त्याच्याकडे कसं बघतो आणि त्यातलं आपण किती पाळलं पाहिजे, किती गोष्टींना फार महत्व नाही दिलं पाहिजे, इट इज अप टू अस, असं मला वाटतं. तुला मला असं वाटतं की डेफिनेटली काळ जसा बदललाय तसं जगातली कॉम्पिटिशन वाढली आहे. म्हणजे मी आत्ता या पॉईंट ऑफ व्ह्यूनी फक्त कलाकार किंवा आमच्या इंडस्ट्रीतल्या लोकांबद्दल न बोलता ओव्हरऑल म्हणतीये की कोणी कॉर्पोरेट सेक्टरमध्ये असेल, कोणी अजून काहीही काम करत असेल, त्यांना असं होतं की एक दिवाळीची सुट्टी म्हणून मिळतीये. मग आपण त्या दरम्यान जेव्हा खूप तुम्ही सलग काम करत असता, त्यानंतर समज असं होतं की एक सुट्टी मिळतीये तर आपण मग आत्ता कुठेतरी फिरायला जावं का मित्रांबरोबर चिल करावं का खरं घरी राहावं, काही करू नये, असं होऊच शकतं जेव्हा आपण एक शेड्यूल फॉलो करत असतो. तर अभि आणि मी आम्ही आता लग्नाला 10 वर्ष, 11वं वर्ष आमचं चालू आहे आता. सो इतकी वर्ष एकत्र आहोत आणि आम्ही समहाव एक पायंडा पाडला की काहीही झालं, कितीही महत्वाचं काम, कितीही मोठी ऑफर, काहीही येत असलं तरी दिवाळी जी आहे ना, ती नाशिकच्या घरी आईबाबांबरोबर, आणि माझी आई पुण्याहून कायम दरवर्षी नाशिकला येते, ही फॅमिली बरोबर आम्ही घालवणार. मग तुम्ही जगात काही जग इकडचं तिकडे झालं तरी, मला काय वाटतं माहितीये का, आपल्याला या रॅट रेसमध्ये पळताना ना आपण खूप उशिरा आपल्याला जाणीव येते की आपली माणसं कुठेतरी मागे पडली आहेत. असं होतं की आज फोन राहायला जाऊ दे ना, उद्या होईल, या वर्षी आईबाबांना भेटायचं राहिलं, चल ना मग पुढच्या महिन्यात जाऊ. तर दिवाळी एक अशी असते जी दरवर्षीच येते, जी तिथीनी जेव्हा येते तेव्हा आपण सगळे एकत्रच असतो. तर एकत्र म्हणजे मला
तुझ्या माध्यमातून मला हा डेफिनेटली एक आयडिया द्यायला सगळ्यांना आवडेल की तुमचे जवळचे लांबचे नातेवाईक जे कोणी असतील, मेक शुअर की दिवाळीत तुम्ही एकत्र याल. आपापली शेड्यूल्स मॅनेज करा. अशी सुट्टी असते. मग मित्रमैत्रिणींना भेटायला वर्ष पडलंय, पण आय मेक शुअर माझे आमच्या भावंडांमध्ये आम्ही दोघीच बहिणी आहोत. मी आणि माझी सख्खी मावस बहीण क्षमा देशपांडे, जी पण ॲक्ट्रेस आहे. आणि आम्हाला सगळे भाऊ आहेत. आम्हाला 5 भाऊ आहेत. त्यामुळे आम्ही बघतो की काही झालं तरी भाऊबीजेलाच एकत्र भेटणार आम्ही. म्हणजे सकाळी भाऊबीज मी माझ्या त्या भावांबरोबर करून मी मुंबईत येते. अभिजित गुरु माझा भाऊ आहे, त्यामुळे संध्याकाळी मी गुरुला ओवाळते इकडे, आणि सकाळी माझे ते भाऊ. पण दिवाळी म्हणजे नातेवाईक, माझी एक्सटेंडेड फॅमिली म्हणजे दिवाळी. आणि एक त्यांनी ना तेच एक आहे जे आपण बांधून ठेवू शकतो एकमेकांना एकमेकांशी, आणि ते नातं जपायला फार मला असं वाटतं की तुम्ही करून बघा. तुम्हाला खूप सुंदर अनुभव येतील आणि खूप यू फील सिक्युअर जेव्हा तुमची फॅमिली तुमच्याबरोबर असते ना. ती इतर वर्षभरात नाही होऊ शकत. आपण आता हल्ली वाढदिवसांना नाही भेटू शकत. आपल्या ॲनिव्हर्सरीजही अनेकदा अशा असतात की आपण आईबाबांना फोनवर विश करतोय आणि आपण नाही जाऊ शकत आहे यार, विच इज व्हेरी सॅड. एक दिवाळी तर अशी असू शकते ना जेव्हा तुम्ही एकत्र याल. तर मला खरंच वाटतंय तुम्ही हे करून बघा, कारण आपण जे काही काम करत असतो ना त्याला आपली फॅमिली ते नरिशमेंट असतं. तर ते जे आहे ना ते आपल्याला खूप बळ देतं आपलं काम करायला. आपण समाजात जे माणूस म्हणून उभे आहोत त्याचं रिफ्लेक्शन ते असतं. सो जर तुम्ही करत असाल तर कॉंग्रॅच्युलेशन्स, वेल अँड गुड. पण नसाल करत तर एक ट्राय करून बघा. आय थिंक याच्यामध्ये फक्त एक मी क्लॅरिफाय करतो की मे बी वी कॅन अफोर्ड टू टेक दॅट हॉलिडे, पण आपल्या समाजामध्ये असे अनेक वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणारे लोक आहेत ज्यांना सणासुदीला काम करावं लागतं. एस्पेशली कलाकार जे दिवाळी पहाट, पाडवा पहाट सारखे कार्यक्रम करतात. सो उलट त्यांचं मनापासून कौतुक आणि आदर आहे की आपल्या घरच्यांचा वेळ काढून ते इतक्या रसिक प्रेक्षकांचं मनोरंजन करत असतात. किंवा पोलीस कर्मचारी आहेत ज्यांना 24 तास ड्युटीवर, सण नाही काही नाही, थांबावं लागतं. किंवा इमर्जन्सी सर्व्हिसेसमध्ये, मेडिकल सर्व्हिसेसमध्ये डॉक्टर्स आहेत, नर्सेस आहेत, पेशंटची देखभाल करणारे आहेत, आपले जवान आहेत आर्मीवरचे. सो या सगळ्यांना मला माहिती आहे इच्छा ही असेल सगळ्यांची, आणि आम्ही तर खरं प्रार्थना करतो की तुम्हालाही हा वेळ जसा हवा तसा मिळावा. पण या निमित्तानं तुमचे खरंच विशेष आभार की हे शक्य असूनही तुम्ही त्या दिवशी यू प्रेफर टू वर्क फॉर अस, आणि त्यामुळे त्याच्याहून मोठं समाजकार्य काही नाही. त्यामुळे तुमचे मनापासून आभार. बरं, नक्कीच तुम्ही म्हणाला तसं की सण हाच असा आहे की जिथे आपण फॅमिली सोबत वेळ घालवू शकतो, आणि याची सेड की मित्रमैत्रिणींसोबत घालवायला वेळ असतोच. पण असं कधीतरी, म्हणजे 10 वर्ष झाली ती म्हणाली पांडा पाडले, पण असं कधीतरी चुकूनही झालंय की बिकॉज ऑफ शूट्स घरी नाही जाऊ शकल्यात, दिवाळी सेलिब्रेट नाही करू शकले, असं कधीतरी? गणपती आणि दिवाळी दोन्ही सण जे आहेत ते नाशिकला आईबाबांकडे, कारण आमचा गणपती नाशिकला असतो त्यामुळे, आणि दिवाळी म्हणजे अर्थात दिवाळी असं कदाचित होऊ शकेल की दिवाळीचे 4 दिवस 5 दिवस पोचू नसू शकलो, पण लक्ष्मीपूजन, पाडवा, भाऊबीज ही आय थिंक मला तर आठवतच नाही की मागच्या 10-11 वर्षात एकदाही असं नाही झालं की आम्ही म्हणजे यंदा कदाचित धावपळही होईल, कारण यंदाची दिवाळी थोडी मध्ये मध्ये सुट्ट्या आहेत आणि काही दिवशी दिवाळीचे सणाचे काय म्हणू भाकड दिवस आहेत. तर त्यामुळे कदाचित असंही होऊ शकेल की एखाद्या दिवशी मला नाशिकहून एका दिवसासाठी परत येऊन जावंही लागेल. पण तरी मला काही त्याची दमणूक वाटत नाही. तो आनंदच आहे की आपलं कामही चालू आहे, कारण शेवटी हेही आमचं कुटुंबच आहे. म्हणजे आज ज्या सेटवर आपण हा इंटरव्ह्यू करतोय, तुझेचं मी गीत गाता ह्याच्या ट्रम्पकार्ड प्रोडक्शन, ट्रम्पकार्ड स्टुडिओज हे आमचं प्रोडक्शन हाऊस, आणि इथे एका वेळेला आम्ही 70 ते 75 लोकांची आमची टीम असते. सो एक माणूस नसला तर ही सगळी टीम घरी बसते. त्यामुळे मला उलट यांच्याबरोबर काम करणं सुद्धा एक आनंदच आहे. आजच आम्ही आमच्या काही टीम मेंबर्सला छोट्या भेटवस्तू देण्यासाठी त्यांनाही मुद्दाम स्टेज, आम्ही दोघंही आहोत सेटवर, तर त्यांना त्या भेटवस्तूही दिल्या. सो त्यांच्यामुळे आम्ही आहोत, त्यांच्यामुळे आपलं घर चालतंय. इतक्या रसिक प्रेक्षकांचं मनोरंजन इतकं विनासायास करता येते, कारण आम्ही फक्त पडद्यावर दिसतो. सो अगेन कमिंग बॅक टू युअर क्वेश्चन, की असं नाही सहसा झालेलं. दिवाळीला तर म्हणजे कामं जाऊन येऊन केलेली आहेत, पण दिवाळी, गणपतीला आम्ही डेफिनेटली घरी असतो. बरं, सणाचा विषय सुरू आहे म्हणजे शॉपिंग हा येतच, तर काय अनुभव काय तुझा बायकोसोबत शॉपिंग करण्याचा? आमचं असं आहे, आता सगळ्यांनाच हे पटेल की दिवाळीला किंवा सणासुदीलाच आता कपडे खरेदी किंवा शॉपिंग पूर्वी व्हायचं की अरे आता दिवाळीची खरेदी काहीतरी. तर आता असं काही विशेष आपण वर्षभर करत असते ना. एक मी नक्की मान्य करेन आणि आय एम शुअर ते सुखदही सांगेलच की
समहाऊ पुरुषांना जेवढा खरेदीचा कंटाळा येतो तेवढं मला येत नाही. मला आवडतं. वाव. सो त्यामुळे अक्षरशः मार्केटमध्ये गजबजलेल्या मार्केटमध्ये फिरणं असो, छोट्या छोट्या दुकानांमधून काहीतरी एखादी वस्तू घेण्यासाठी अख्खं बाजार पालथा घालणं असो, मग ऑनलाईन शॉपिंग असो किंवा साडी खरेदी असो, याच्यामध्ये मी इक्वली इंटरेस्ट घेतो आणि मला नाही फार बोर होत. म्हणजे अर्थात एक वेग प्रत्येकाचा वेगळा असतो. सुखदाला अजून रमायला आवडतं आणि मला चला चला पटपट करू एवढं असतं. पण तरी वी एन्जॉय. म्हणजे इथे काय, परदेशात काय, आम्ही गेलो की आम्ही तिथे आधी शॉपिंगला कुठे जाता येईल. फॉर एक्झाम्पल आम्ही काही वर्षांपूर्वी दुबईला गेलो होतो. तर दुबईला जे जाऊन आलेत त्यांना माहिती असेल किंवा ज्यांना कल्पना आहे, गोल्ड सुक आणि स्पाइस सुक. सुक म्हणजे मार्केट. तर मसाल्यांचं मार्केट आणि सोन्याचं तिकडे जणू काही बाजारामध्ये भाजी घ्यावी असं तिकडे सोनं पण मिळतं हो. तुम्हाला. सो या दोन्ही ठिकाणी जायची आम्हाला खूप उत्सुकता होती आणि भारतातही जिथे जिथे आम्ही जातो तिथली खासियत काय ते घ्यायची आम्हाला भयंकर उत्सुकता असते. अर्थात महाराष्ट्रातल्या बाजारांमध्ये आजकाल फिरताना थोडी अडचण होते. लोक ओळखतात, मग जास्त वेळ फोटो काढण्यात किंवा लोकांना भेटण्यात जातो आणि मग जे हवंय त्याला तेवढा वेळ देता येत नाही किंवा रस्त्यावरची पाणीपुरी खायला फार वेळ नाही मिळत पटकन. पण तरी आय एन्जॉय. बाकी सुखदा ला जास्त इंटरेस्ट, ती एक्सपर्ट आहे राईट फ्रॉम बार्गेनिंग टू कुठून काय घ्यावं. त्यामुळे ते मला असं वाटतं तिला जास्त वेळ. Bargaining चा किस्सा ऐका. चल अभि बार्गेनिंगचा राजा आहे. म्हणजे तुम्हाला खरंच खोटं वाटेल. एक तर आधी मला हे सांगू देत की हे माझ्या सासऱ्यांकडनं हो. आलंय अभिमध्ये. म्हणजे किती मला अजून आठवतं आमच्या साखरपुड्याला साडी खरेदीला गेलो तर मला असं अजिबातच अपेक्षित नव्हतं. मला वाटलं माझ्या सासूबाई, माझी आई, अभि, आम्ही असे बाबा म्हणतील काय तुम्ही सांगा. बाबा बसले होते बरोबर. आम्ही साड्या शॉर्टलिस्ट केल्या. मग त्यातल्या 3 साड्या मी नेसून बघितल्या आणि बाबा जातीने इंटरेस्ट घेऊन सांगत होते की नाही सुखदा, हा रंग जास्त खुलून दिसतो, ह्याची बॉर्डर छान आहे. तर माझे बाबा रसिक आहेत. मला कधीच आठवत नाही की दागिने खरेदी असेल, साडी खरेदी असेल तेव्हा बाबांनी आम्हाला पाठवलंय आणि बाबा नाही आलेत. तर त्या बाबतीत अभिचं हे जे जेस्चर आहे ना, हे खूप बाबांकडनं आलंय की आम्हाला कधीच आईंना किंवा आम्हाला असं पाठवून नाही देत की खरेदीला जा. ते आमच्या बरोबर असतात आणि ते सुख वेगळंच आहे, खरंच सांगते. तर अभिचा बार्गेनिंगचा किस्सा असा की आम्ही जेव्हा परदेशी फिरायला जातो तिथे अनलेस इंडियन्स असतील तर ओळखतात अनेकदा, पण इंडियन्स नसतील तर आम्ही खूपच मज्जा करतो. कारण आम्ही बार्गेन करता करता आम्ही एक इम्प्रोवाइज स्किट वगैरे आमचं चालू असतं तिकडे. कारण असं कलाकार काहीतरी असल्याचा फायदा. अगदी आणि केमिस्ट्री पण कमाल ना. आम्ही वी जस्ट प्ले अलॉंग. म्हणजे किती वेळा असं होतं, आम्ही नुकतंच थायलंडला गेलो होतो, एखादी वस्तू आवडली, मग किती ला हे देतायत, मग मज्जा आम्हाला बार्गेनिंग मध्ये ऍक्च्युअली वस्तू घेण्यापेक्षा. कितीला देतायत ते जे काही किंमत सांगतील तर अभि त्यांना बार्गेन करत नको मग एवढ्यात द्या, मग त्यांना पटवायला अभि इट्स माय वाईफ्स बर्थडे टुडे आणि मी असं बघते की हो का माझा वाढदिवस आहे का आज. मग अच्छा मग ते चेहऱ्यावर काही दिसत नाही. म्हणजे इट्स ओके बेबी, यू ऑलरेडी हॅव गॉट अ लॉट फॉर मी. नो डार्लिंग, यू लव्ह दिस, प्लीज सांगा ना हे किती द्याल तुम्ही. मग त्या दुकानदारालाच गिल्ट येतो की अरे आई यार गं. यांना आपण नाराज करतोय वगैरे. आणि मी म्हणतो ठीक आहे यार, चलो नहीं 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 लेते, चलो नहीं नहीं आपको मैं कुछ और लेता हूँ वगैरे. मग तो नाही नाही चलो दे लो असं करून. हे पण मला एक एक या निमित्तानं तुम्हाला सगळ्यांना सांगायचं आहे की बार्गेनिंगचं बेसिक तत्व असं असतं की इट इज ऑल अबाउट इगो सॅटिस्फाईंग. बरोबर. तुम्ही जर समोरच्याचा इगो सॅटिस्फाय केला तर गोष्टी सोप्या होतात. म्हणजे तो म्हणालाय 100ला वस्तू, तर तुम्ही ती 100लाच घेतली पाहिजे का? तर नाही. तुम्ही सुरुवात 50 पासून करायची. पण त्याला पण वाटलं पाहिजे की याने माझं ऐकलं आणि आपल्यालाही तसं वाटलं पाहिजे. सो त्यामुळे ना तो दोघांचा इगो सॅटिस्फाय झाला ना तर मग तुमचा व्यवहार नक्की होतो. सो हे अर्थात ती म्हणाली तसं मी बाबांकडून शिकलोय. माझ्या बाबांना 5 बहिणी, मला 5 आत्या. त्यामुळे मग दरवेळेला भाऊबीज, रक्षाबंधनाला त्यांच्यासाठी साड्या आणणे आणि त्यामुळे बाबा त्याच्यामध्ये खूप एक्सपर्ट. त्यामुळे ते कदाचित माझ्यामध्ये आलं असावं. त्यामुळे कुठेही जाताना एकंदर वस्तू, त्याची आपल्याला असलेली गरज, त्या दुकानदाराला असलेला वेळ, अशा सगळ्या गोष्टींचा विचार करून बार्गेनिंग इज अ टेक्निक. सो थोडं इगो सॅटिस्फाय केलं ना तर तुम्हाला वस्तू मिळते. आणि अनेकदा एरवी मी कधीच वुमन कार्ड किंवा वाईफ कार्ड प्ले नाही करणार. असं परदेशी शॉपिंग करताना मी अचानक बायको होऊन जाते की काहीतरी घेतल्यानंतर इट्स ओके, तू ऑलरेडी माझ्यासाठी खूप घेतलंयस. किंवा दुकानदाराला सांगायचं की
ते रागवतील. मी ऑलरेडी खूप शॉपिंग केलंय. आता तुम्ही एवढं महाग देता तर ही माइट गेट अँग्री ऑन मी. प्लीज हे जरा करा ना कमी तुम्ही. मग त्यांना एक दया येते की ऐक ही एक गरीब बायको दिसतीये वगैरे. आणि मग हा आल्यावरती असं होतं की कसं दिसतंय हो छान असं थोडं अभिनय कर तू तू रागवशील असं मी म्हंटली आता वगैरे. आणि ते एका नजरेत आम्हाला दोघांना कळतं की आत्ता काय वागायचंय. आणि आम्ही प्ले अलोंग करतो आणि आम्हाला त्या वस्तूपेक्षा जास्त मज्जा त्या स्किटची येते त्या दुकानात उभं किंवा राहून अजून एक केलेल्या. आहे थोडं फसवी म्हणजे मान्य आहे, पण तरी याला इंग्लिश सबटायटल्स अजिबात देऊ नका, नाही तर आमचं परदेशातलं बार्गेनिंग हे होईल. असं दाखवायचं की आपल्यासाठी हे रोजचं आहे, आपल्याला खरं बल्कमध्ये घ्यायचंय. त्यामुळे उदाहरणार्थ आता दुबईमधल्या एखाद्या ज्वेलरी शॉपमध्ये गेलं तर साधारण असं दाखवायचं की आपल्याला 2-1 किलो सोनं घ्यायचंय. ओके. कि हाँ ये कितने का पीस है, अच्छा ओके, ये 10 लिए तो, मग तो पण जरा असा होतो की अरे 10 पीस जाने वाले, मग तो देतो, क्या फाइनल क्या बताएंगे, मग तो हे करो, नहीं यार लेकिन ना ये थोड़ा डिजाइन वैसा नहीं है ना जैसा अपने को चाहिए, ठीक है चलो एक काम करते हैं यहाँ से एक ही ले लेते हैं, तो एक नहीं सर फिर एक का तो इतना, अरे अभी तो बोले आप, अरे नहीं सर वो 10 पीस का था ना उतना, Baby, it's okay. नाही चलो I चलो don't छोड़, like the मग त्याला design असं होतं much. नको यार जाऊ दे घेऊन, असं करत त्याला असं खूप जरा तुम्हाला वाटेल आम्ही फार भामटे आहोत, असं काही नाहीये. नाही पण तुम्ही पण genuinely करू शकता कारण मी शिकणार आहे आता. हो नाही. आणि ऑलवेज प्ले अ गुड कॉप बॅड कॉप. म्हणजे जर अभि म्हणत असेल ना की हे छान आहे तर आपण असं फार पटकन नाही दाखवायचं की आपल्याला आवडलंय. सगळे कार्ड रिव्हील ठीकच करू आहे. नकोत, काही दुकानदार पण आपल्याला बघतात. नाही हे इंडियात नाहीच करू शकणार आपण. पण हे इथे नकोच. हे इकडे नको. त्यामुळे दिवाळी नाही रे, त्यांना दिवाळीची शॉपिंग करायला आपण टिप्स देतोय ना आम्ही. अर्थात. त्यामुळे कधी म्हणा की मला आवडलंय, कधी म्हणा की मला नाही आवडलंय. त्यामुळे ते वर्क करतं. नाही, हा आणि गमतीचा भाग जरी सोडला तरी अर्थात आम्ही ही जी काही बार्गेनिंग आणि हे ते काही विशिष्ट ठिकाणीच आपण करावं. जनरली आपण बघतो तर रस्त्याच्या बाजूला वस्तू घेऊन ज्या लोकांकडून आपण काही वस्तू घेणं अपेक्षित असतं, मग अगदी भाजीवाले असोत किंवा पणत्या विकणारी काही गरीब व्यक्ती असतात, सो त्यांच्याकडून अर्थात बार्गेनिंग. उलट तिथे 10 रुपये तुम्ही जास्त द्या कारण त्या बिचाऱ्यांचं त्याच्यावर पोट असतं, पण जिथे शक्य तिथे थोडंसं बार्गेनिंग करायला हरकत नाही. हो नाही. मी अनेकदा माझं असं होतं की एक तर मला स्ट्रीट शॉपिंग प्रचंड आवडतं. मी अजिबात ब्रँड्सची फॅन नाहीये. मी किती वस्तू रस्त्यावरून घेत असेन आणि मी खरंच सांगते त्या वस्तू तुम्हाला कुठल्याच ब्रँडच्या कधीच मिळणार नाही त्या किमतींमध्ये. तर अनेकदा असं होतं की मला कळतं की हे किती सुंदर आहे आणि त्यांनी जरा किंमत सांगितलेली फारच कमी असेल तर मला असं होतं की अहो नाही थांबा, तुम्ही कमीत विकत आहात, मी 100 एक्स्ट्रा देते, याची खरं ही किंमत आहे, और प्लीज अगली बार ये प्राइस बताना, तुम कम में बेच रहे हो. तर मॅडम हमको ये पहले ही बार कोई मिला है जे मला हे सांगतायत, तर तुम्ही 100 रुपये एक्स्ट्रा घ्या त्याचे. त्यामुळे आय थिंक ते आपल्या सगळ्यांनाच कळतं. आपण कितीही नाही म्हटलं ना तरी आपण ऑनेस्टली सगळे एक्सपर्ट असतो. बायका तर अगदीच किंमत सगळ्याची माहिती असते. तर मला वाटतं थोडं ऑनेस्ट राहायला हरकत नाही की कोणी स्वस्तात देत असेल तर एक्स्ट्राचे द्या 10-5 रुपये, काही हरकत नाहीये. आणि उगाच कोणी आपला खिसा कापत असेल तर बरं तू ही म्हणाली तसं की तुम्ही दोघे म्हणालात की जे रस्त्यावर विकणारे पणत्या की त्यांना हे करत, तर तुझी सामाजिक बांधिलकी फारच हे छानच आहे आणि ती वेळोवेळी दिसून येते. तर काही खास तू म्हणालास तसं की या सेटवर पण तू पणत्या आणि ते सगळं द्यायला आणलं, तर त्याच्या म्हणजे ते कोण करतं आणि त्याच्याबद्दल जरा सांगशील? असं काही नाही, एक जमेल तसं आपल्या बाजूनं आपण सामाजिक कार्य करणाऱ्या संस्थांना मदत करावी असं आमच्या दोघांचे खूप मनात असतं. इतर वेळेला वर्षभर आपण असं काहीतरी जाणीवपूर्वक करतोच असं नाही, पण दिवाळीच्या वेळेला, गणपतीच्या वेळेला वी मेक शुअर की आपण एनिवे कुठल्या तरी दुकानातून काहीतरी भेटवस्तू कोणाला तरी आणून देणार, त्यापेक्षा जर ती देणगी स्वरूपामध्ये एखाद्या संस्थेला देत असू तर शक्यतो तसा प्रयत्न असतो. आता यंदाच्या दिवाळीला आणि गेली काही वर्ष आम्ही 2 सामाजिक कार्य करणाऱ्या संस्था आहेत त्यांच्याकडून तिथल्या व्यक्तींनी बनवलेल्या वस्तू विकत घेतो, ज्याचा पूर्णपणे बेनिफिट हा त्या व्यक्तींना दिला जातो. त्यातली एक संस्था आहे नाशिकची सक्षम म्हणून संस्था, जी त्याचे अध्यक्ष माझे बाबाच आहेत, अनिल खांडकेकर, आणि ती दिव्यांगांसाठी काम करते. अनेक दिव्यांग व्यक्ती या त्यांच्या शारीरिक असमर्थतेमुळे बऱ्याचशा ठिकाणी काम करू शकत नाही, त्यांना नोकरी दिली जात नाही, शिक्षण काहींचं पूर्ण नसतं, घरात गरिबी असते. अशा व्यक्तींना संपूर्ण मटेरियल पुरवून त्यांना त्याचं प्रशिक्षण देऊन त्यांच्याकडून आकाशकंदील किंवा अजून काही वस्तू बनवून घेतल्या जातात आणि त्या
विकून त्यातनं जो काही पैसा येतो तो पूर्णपणे त्यांना दिला जातो. याचा पूर्ण खर्च संस्था करते. सो त्यांच्याकडून आकाशकंदील घेऊन आपण एनिवे रस्त्यात कुठेतरी आकाशकंदील घेणारच. सो अशा व्यक्तींनी बनवलेले आकाशकंदील कदाचित आपण घरी लावले नाहीत, त्यांचं घर उजळून निघेल, त्यांची दिवाळी गोड जाईल, असा त्याच्या मागचा एक विचार आहे. त्यामुळे ते एक, आणि पुण्याची एक FC रोडवर खूप वर्षांपासून फार उत्तम काम करणारी एक संस्था आहे, प्रसन्न ऑटिझम सेंटर. ऑटिस्टिक म्हणजे स्वमग्नता याबद्दल फार कमी लोकांना माहिती आहे. आपल्याला तो मेंटली रिटायर्ड आहे किंवा तो थोडा कमी आहे डोक्याने असं आपण सहजपणे बोलून जातो. पण स्वमग्न असलेली मुलं यांच्यामध्ये, जसं फॉर एक्झाम्पल आपण तारे जमीन पर मध्ये पाहिलं आपण, तो डिस्लेक्सिक आहे. तर तसे अनेक जे प्रकार आहेत त्याच्यामधलं ऑटिस्टिक मुलांचा प्रकार असा आहे की त्यांना तुम्ही जर त्यांच्या कलांना घेऊन त्यांच्याकडून काम करून घेतलं, त्यांना काही शिकवायचा प्रयत्न केला, तर ते खूप चांगलं शिकू शकतात. आयुष्यामध्ये खूप आहे त्यापेक्षा बऱ्या परिस्थितीमध्ये येऊ शकतात. सो ही संस्था फार चांगल्या माणसांकडून चालवली जाते आणि त्यांनी या मुलांना प्रशिक्षण देऊन त्यांच्याकडून जेल वॅक्सच्या काही पणत्या बनवून घेणे, काही रांगोळ्या बनवून घेणे, हातात घालायचे काही ब्रेसलेट्स बीड्स पासूनची, अशा छोट्या छोट्या वस्तू आहेत ज्या त्यांना सहज जमतील आणि त्याचं विक्री करून त्यातनं जो पैसा येतो ती संस्था त्या मुलांसाठीच सगळा खर्च करते. सो यांच्याकडून टू दॅट त्या इतक्या सुंदर आहेत वस्तू. म्हणजे असं नाही की आपण NGO ला आपण हे करतोय तर आपण त्यातनं काही कमी क्वालिटी एक्सपेक्ट करावी. आम्ही जवळजवळ 6-7 वर्ष त्या पणत्या घेतोय आणि 6-7 वर्ष आम्ही कधी माझ्या सेटवर, कधी म्हणजे ज्या वर्षी आमची जी कामं चालू आहेत ती आमची त्या वर्षीची एक्सटेंडेड फॅमिली असते. त्यामुळे त्या सगळ्यांना आम्ही ते देतो आणि दरवर्षी आम्हाला सांगतात की त्या पणत्या इतक्या टिकतात, त्या इतक्या सुंदर दिसतात की तुम्ही कुठून घेतले सांगा, आम्ही त्यांच्याकडनं घेऊ. क्वालिटी इतकी सुंदर असते त्यांच्या. सो मला असं वाटतं की तुम्ही सुद्धा तुमच्या आजूबाजूला, म्हणजे आता तुम्ही जिथे बसून हा इंटरव्ह्यू ऐकत असाल, तुमच्या गावात, शहरात, तालुक्यात, जिल्ह्यात, जिथे कुठे एखादी संस्था काम करत असेल किंवा संस्था नाही, एखादा गरीब व्यक्ती स्वतःची कला म्हणून एखादी वस्तू बनवून विकत असेल, तर कुठली ब्रँडेड वस्तू घेऊन आपण एनिवे ते पैसे देणारच आहोत. त्यापेक्षा 4 पैसे यांच्या घरी गेल्यानं त्यांची दिवाळी चांगली होईल. एक लक्षात घ्या, शहरात आम्ही जिथे राहतो आता मुंबईसारख्या, तुम्ही एखाद्या कॉफी शॉपमध्ये जरी गेलात तरी ₹1000 असे खर्च होतात. 2 जणांनी कॉफी प्यायलं, एखादी फिल्म तुम्ही बघायला गेलात तर 2-5 हजार रुपये तुमचे असे खर्च होतात. सो ती एक छोटी अमाऊंट कदाचित एखाद्या व्यक्तीसाठी फार मोठी ठरू शकते. सो मला असं वाटतं सगळे आपले मराठी सण समारंभ किंवा भारतीय सण समारंभ असेच आहेत. इट इज ऑल अबाउट सेलिब्रेशन आणि इट इज ऑल अबाउट गिव्हिंग टू द सोसायटी. त्यामुळे आपल्या परीनं जितकं जमेल तितकं काटेकोरपणे आपण जर करायचा प्रयत्न केला तर आपल्याबरोबर इतरांना सुद्धा आनंद देता येईल. नक्कीच. मला असं वाटतं नॉट ओन्ली सण समारंभ, पण म्हणजे उदाहरणार्थ आता माझ्या बाबांना जाऊन 6 वर्ष झाली, तर आपण दरवर्षी मी बाबांच्या नावाने ऑटिझम सेंटरला डोनेशन देते. कारण माझ्या बाबांना लहान मुलं फार आवडायची आणि ते पण या विचारांचे होते की तुम्ही माझ्या नावाने पूजा अर्चा करून ते करण्यापेक्षा आय एम शुअर ही वुड बी स्माइलिंग इफ काही लहान मुलांना मी आनंद देऊ शकले. आपल्याकडे आपल्या आयुष्यात कितीतरी असे प्रसंग येतात, असे काही दिवस येतात जेव्हा आपल्याला आपल्या जवळची माणसं जी नाही येतात आपल्याबरोबर त्यांच्यासाठी काहीतरी करावं असं वाटतं. तर मला वाटतं की कुठल्या तरी मंदिरामध्ये डोनेशन देण्यापेक्षा, कुठल्या तरी काही असे खर्च करण्यापेक्षा जिथे त्यांना कोणाला कमी नाही आहे, तुम्ही अशांना जर मदत केली ना की तुमच्या मदतीने आज एखादं घर उजळून निघेल, एखाद्या मुलाचं शिक्षण होईल, तर ते जास्त पुण्याचं काम आहे. तर सण समारंभ नाहीच, मला असं वाटतं याही दिवशी इट कॅन बी अ गुड आयडिया जर तुम्ही कुठल्या तरी या संस्थांपैकी कोणाला डोनेशन दिलं तर ते खूप मला वाटतं महत्त्वाचं आहे. त्यांना ते फार गरजेचं आहे. मी नवरात्रात मी हे एक कायम अनेक वर्ष पाळते की मला मूर्तीपूजेपेक्षा मी व्यक्तिपूजेत माझा विश्वास जास्त आहे. तर मी दर नवरात्रात, कुमारिकाच असं नाही, कुमारिका पूजन अष्टमीला वेगळं होतं, पण मी दर नवरात्रात कुठल्या तरी मंदिरात देवीला साडी किंवा चुडा किंवा दागिने चढवण्यापेक्षा मी एखाद्या लहान मुलाला कपडे घेऊन देईन, पायावर स्वस्तिक काढून गोड खाऊ घालेन. आमच्याकडे काम करणाऱ्या मावशी आहेत, त्यांना साडी देईन, त्यांचं पूजन करेन. यावर्षी माझ्या अभिजित गुरुची, माझ्या भावाची जी मुलगी आहे, यावर्षी तिला काय आवडतं, तर ओव्हरसाईज टी-शर्ट्स आवडतात का तुझा आनंद कशात आहे? आपण देवांनाही हे करतो ना ग, की गणपतीला मोदक आवडतात.
मग एखाद्या व्यक्तीला जे आवडतं ते खाऊ घातलं, ते दिलं आणि नमस्कार केला, तर मला वाटतं ते जास्त पुण्याचं काम आहे कुठल्या तरी मंदिरात मूर्तीपूजा करण्यापेक्षा. तीही करतोच आपण आणि त्याबद्दल माझा काही आक्षेप नाही. पण हे जर केलंत ना, तर एखाद्या सोलची तुम्हाला काय म्हणतो, आशीर्वाद मिळतात. त्या त्या क्षणी ती व्यक्ती त्या स्थानी असते. तर हे करून बघायला हरकत नाही. नक्कीच. बरं, पाडवा आहे तर गिफ्ट काय देणार आहेस, किंवा दरवर्षी असं काही लग्न झाल्यापासून असं काही स्पेसिफिक असं की, किंवा डिमांड नाही, डिमांड नको, पण तू काय देणार आहेस ते ती मागून घेईलच, मग त्यात काही problem यंदा नाही. मला असं वाटतं मी वेळ देणार तिला. एक मिनिट, तू साधारण अनेक वर्ष हाच एक डायलॉग नाही, पण अजून ठरवलं नाहीये. मी तिला विचारलं तर आहेच आहे. आय थिंक मागच्या वर्षी आपण फोन घेतला होता का? हो, मागच्या वर्षी ना, छान महागातला एक मस्तपैकी फोन घेतला ज्यातनं होता. मी तुझेच फोटो जास्त हो, काढते. correct. सो इट इज So, दोघांसाठी फायद्याचं. हा, यंदाचा अजून ठरवलं नाहीये. तिला विचारलंय मी, पण इन केस तिला काही एखादी वस्तू हवी असेल तर ती तिच्या आवडीने घेईन, किंवा मग सरप्राईज देईन एखादा. अजून वेळ आहे जरा. तू काही देतेस की नाही त्याला, म्हणजे हो. पाडवा असं नाही, एरवीच नाही, मी आत्ता तेच म्हणणार होते की मला हट्ट वगैरे करायची काहीही गंमत मजा हा माणूस देत नाही. कारण हट्टाचा सवालच येत नाही. त्यांनी आजवर मला एकदाही हे कशाला घेतलं, याची गरज होती का, यातलं काहीही हा माणूस बोलला नाही. त्यामुळे पाडव्याची मला गरज नाही पडत. मला तो वर्षभर काही ना काही घेऊन देत असतो. त्यामुळे मला अजिबात, तू कधीतरी नाही म्हण ना. मग मला जरा आता म्हण. हा, म्हणजे मला तो एक, मी हट्ट केला मग तू घेऊन दिल्याचं मला काहीतरी ते यावर्षी करते, जे मागितलंय ना तिने ते नको देऊस, किंवा असं you हा, know, काहीतरी असं acting कर. काहीतरी. फक्त ऍक्टिंगच करायची. हा, हा. चालेल. हा तसं हा करू. म्हणजे द्यायचं. हा, हे यंदा- तू क्लिअर हा, केलं तसं ते करू. बरं. फक्त ऍक्टिंग करायची. हा, यंदा तसं करून नको. ठीक आहे. हा, नाही, काही अजिबात गरज नाही याची. नाही, कन्व्हिन्स नाही होते ती, आणि मी पण. मी आता रिहर्सल करायला सुरुवात केली आहे. पाडव्यापर्यंत जमेल 100% तुला हा. तोपर्यंत. त्यामुळे मी पण वर्षभरातनं त्याला काही ना काही देत असते. मला असं काय, अभिचं नवीन प्रोजेक्ट कुठलंही हा. रिलीज जेव्हा होतं ना, तेव्हा, कारण त्या प्रोजेक्टसाठी त्यांनी इतकी मेहनत घेतलेली असते, ती मला दिसत असते रोज. म्हणजे कधी झोप सॅक्रिफाईस होते, कधी डाएट त्याचं सांभाळत, एक ते तो कायम सांभाळतो, त्याचं जिम, त्या सगळ्यात त्याचा आराम होत नाही. माझ्याबरोबरचा वेळ सॅक्रिफाईस करून एखादं प्रोजेक्ट नावारूपाला येतं. तर मला कायम असं वाटतं की आपल्याला नाही का परीक्षेत चांगले मार्क मिळाले की घरी बक्षीस मिळायचं. तर मला, म्हणून मी अभिला आता 10 वर्ष ते आहे की अभिचं कुठलंही नवं प्रोजेक्ट रिलीज होत असेल तर माझ्याकडनं एक गंमत, बक्षीस, गिफ्ट फक्त त्याला मी देते. त्याची दुसरी बाजू अशी आहे की ती अगदी करेक्ट म्हणाले की ती चांगली अचिव्हमेंट असेल, एखादं अवॉर्ड मिळालं, एखादी माझी फिल्म आली, एखादं चांगलं काम बाहेर आलं, तर त्याचं कौतुक म्हणून ती गिफ्ट देते. पण ना, ते आपण म्हणतो ना की एखाद्या राक्षसापुढे तुमची इच्छा बोलून दाखवताना तुम्ही सांभाळून बोला. हा, त्याशा अनेक गोष्टी आपण ऐकलेल्या असतात. तसं आहे, तोंडातून निघायचा अवकाश, आणि ती ते लक्षात ठेवते. आणि ते कधीतरी, बरं काय होतं, अनेकदा काही महागड्या वस्तू असतात की ज्या आपण, आईला हा कमाल गॉगल आहे यार, हा आपण जाऊ दे, नको, महाग आहे, आणि आपण नाही घेत. किंवा एखादी वस्तू की नको एवढ्या महागाचं कुठं घ्यायचं, ती ते लक्षात ठेवते आणि अशा कुठल्या तरी ऑकेजनला महागातलं काहीतरी घेऊन देते. आता अशा अनेक गोष्टी आहेत की एखादे महागडे शूज असतात, ब्रँडेड कुठले तरी, पण किंवा लक्षात राहणारे कोणतं हे तुला? अगं, मी ना, माझ्या नशिबामध्ये गॉगल्स नाहीयेत. हा, म्हणजे नशिबात नाहीयेत माझ्या. त्यामुळे मी 100 रुपयाचे साधे गॉगल वापरतो, जे आपल्याला रस्त्यावर मिळतात, किंवा सेलमध्ये 100, 200, डोक्यावरून पाणी 500. कारण माझे गॉगल्स तुटतात, फुटतात, हरवतात. त्यामुळे मी महागातले गॉगल वापरत नाही. आणि मला चष्मा नसल्यामुळे खरं तर कधीतरी उन्हामध्ये वगैरे मी वापरतो गॉगल्स, पण स्वस्तातले अगदी. कारण ते हरवले तरी मग दुःख नाही होत त्याचं. त्यामुळे मी कधीही महागातले घेत नाही. तर एकदा एका फार पॉप्युलर ब्रँडचे आम्ही सहज बघता बघता एका मॉलमध्ये पाहिले, तर फोल्डिंग गॉगल होता की ज्याच्या काड्या पण फोल्ड होतात आणि तो गॉगलही फोल्ड होता, आणि असे एवढ्याशा डबीमध्ये, हा, त्याला तो वेफेरर नावाचा तो गॉगलचा प्रकार, आणि तो फोल्डिंग वेफेरर्स होते ते. सो तो फोल्डिंग म्हणजे त्याची एवढीशी डबी जी खिशात ठेवता येईल. जनरली होतं काय, आपण इथे अडकवतो किंवा आता कुठे ठेवायचा आणि मग तो हरवतो. सो ती फोल्डिंग डबी असल्याने मी तिला म्हणलं, ही कसलं कमाल आहे यार, ही म्हणजे खिशात ठेवली की मग आता काय हरवायचं टेन्शनच नाही. किती आहे, अरे नको, खूप महाग आहेत, म्हणून मी नाही म्हणलं. आणि तिने ते लक्षात ठेवून माझ्या वाढदिवसाला की कुठल्या तरी एका गोष्टीला ते दिलं, आणि मला असं झालं, अगं कशाला एवढे महागाचे घेतले. पण एक गोष्ट नक्की आहे की मला मोठी बहीण होती, आणि समूह आमच्या वडिलांच्या बदल्यांमुळे आम्ही इतकी गावं फिरलो की माझी चुलत भावंड किंवा मला जी काही मोठी भावंड आहेत, ते ना,
त्यांची इच्छा असूनही माझे तेवढे लाड झाले नाहीत असं मला नेहमी वाटतं. म्हणजे नो ऑफेन्स टू देम, त्यांची इच्छा खूप, पण आम्ही भेटायचोच नाहीये कारण इतकं आमचं सतत फिरतीवर असायचं. त्यामुळे ना मला असं भेटवस्तू मिळणं इज अ व्हेरी बिग थिंग फॉर मी. की मला तेवढे गिफ्ट्स नाही, आई बाबांनी दिलेत, बहिणीने दिलेत, ते अगदी आहेतच, किंवा कधीतरी मित्रांनी. म्हणून कदाचित या गोष्टींचं मला फार महत्व आहे की आपल्याला कोणीतरी लक्षात ठेवून प्रेमानं आपली आवडती वस्तू देणं, मग भले ती छोटी असू दे, मग एखादं फूल असू दे, पण लक्षात ठेवून कोणीतरी दिलं, एक भेटवस्तू किंवा भेट कार्ड असू देत, ते पण खूप मोठं असतं माझ्यासाठी. त्यामुळे या गोष्टी माझ्यासाठी आपल्या स्पेशल व्यक्तीकडून येणं इज अ व्हेरी स्पेशल थिंग. आणि कदाचित ते म्हणून माझ्यात आणि पर्यानं आमच्यामध्ये ते रुजलंय की वी नो हाऊ इट फील्स जेव्हा कोणीतरी प्रेमानं देतं. म्हणून मग दिवाळी असो, अजून काही असो, मला माझ्यातलं ममत्व असं ओसंडून वाहतं की कधी कधी सुखदला अरे नको, एवढे महागाची नको भेटवस्तू देऊस, म्हणजे इतर कोणाला देता नाही. आणि मग आम्ही आपलं हां ओके, मग ते नको, हे देऊया, असं मला एक सतत ते असतं. पण ती गंमत असते. मला असं वाटतं सणासुदीला भेटवस्तू नाही तर गंमत नाही. बरं, दिवाळी आहे मग फराळ हा हवाच, तर तुम्हाला सगळ्यात असं काय आवडतं फराळातलं, आणि हिच्या हातचा कोणता पदार्थ हा तुझ्या आवडीचा आहे, आणि हा बनवतो जेवण तर ह्याच्या हातचं कोणतं तुला पदार्थ आवडतो? मला फराळातले सगळे पदार्थ आवडतात. मुळात मी लहानपणीपासून गोडघाशा होतो. आता जरा कमी केलंय. जरा काय म्हणू, डाएट आणि तब्येत सांभाळत. त्यामुळे खायला सगळं आवडतं. एस्पेशली चकली. अ, मला अनारसे प्रचंड आवडतात. त्यामुळे बाकी कशाला नाही, माझ्यासमोर लाडू, बिडू, चिवडा तुम्ही काही ठेवा, मी पहिला अनारसा उचलेन. सो अधिकाचं वाण म्हणून जे जावायला देतात माझ्या सासूबाई, दरवेळेला मला खूप अनारसे. चांगल्या तुपातले अनारसे आणि हे देतात. तर गोडाचे सगळे पदार्थ आवडतात. सुखदा सगळं छान करते. अर्थात एवढे कॉम्प्लिकेटेड पदार्थ फार काही आम्ही उगीच प्रयोग करायला जात नाही. पण तिच्या हातच्या कुठल्याही गोष्टीला तिची प्रेमाची चव असतेच. त्यामुळे ज्याला आपण वरणफळं म्हणतो, किंवा अनेकांकडे त्याला काय काय म्हणतात, चिकोल्या म्हणतात, वरणफळं म्हणतात, ते ती छान करते. त्यामुळे ते मस्तपैकी असं इट्स लाईक कम्फर्ट फूड फॉर मी. की कधी असं बऱ्याच दिवसांनी, बऱ्याच दिवसात केलं नाही, आज कर ना, मग ती ते बनवते. त्याच्यात छान तूप टाकून आहा गरमागरम असं खायला मला खूप आवडतं. सो लहानपणी मी फार तिखट खायचो नाही. तिच्यामुळे म्हणजे आता गोडाचं तू विचारलंस म्हणून सांगितलं, बाकी फराळाचे पदार्थ तर सगळेच आवडतात. मला कायमच जे बनवायचा, मग त्यांनी एकदाच सुरुवातीला ब्रुशेटाज घरी बनवले होते आणि ते फार मला आवडले होते. पण त्यानंतर त्यांनी एक साधारण एक्सपर्टीजची लेवल पार केली लॉकडाऊनच्या पिरियडमध्ये. कारण त्या दरम्यान अभि काहीही बनवत होता घरात. म्हणजे मला असं तेव्हा जाणवत होतं की ऑनलाईन माझा कुठला तरी कोर्स काहीतरी मी शिकत होते, किंवा माझा काहीतरी डान्स ऑनलाईन चालू आहे. तर एक दोनदा त्यांनी सांगितले, तू बाहेर येऊ नको, बाहेर येऊ नको, आज सरप्राईज आहे, आज सरप्राईज आहे. काय सगळं बरं नाही येत, बरं नाही येत. तर माझ्या डान्स क्लास नंतर मला असं लक्षात आलं की अभिनी पाणीपुरी घरी घरी बनवली. ॲज इन पुरी घरी बनवल्यापासून, हो, पाणीपुरीची पुरी बनवण्यापासून ते पाणी, ते सगळं सारण, आणि मी म्हंटल हा काय प्रकार आहे, तू हे काय करत होतास? तर त्या दरम्यान अक्षरशः आमच्या अजून 2 मैत्रिणी आणि आमचा एक ग्रुप कॉल व्हायचा मित्रमैत्रिणींचा. तर आम्ही आता काय, मग आज दिवसभर केलं, मग कंटाळे आले, सगळे आपापल्या घरी. पहिल्या लॉकडाऊनचं सांगते मी. तर हा आणि त्या दोघी म्हणजे सई रानडे आणि समिधा गुरु अचानक ना अगं पण मी काय म्हणतो, त्या ब्रेडमध्ये तू यीस्ट किती टाकलंस, हे बघ माझा फुगला नाही मग तुझा, असं आम्ही हा आमचा एक गृहिणींचा ग्रुप होता तिघींचा. नाही, तो करायला लावला मी यांना, कारण कॉमन गप्पांमध्ये मग वाटणा घाटणाचा स्वयंपाक मलाही आवडतो. पण मला असं होतं, एकदा केला ना की मग मी त्याबद्दल बोलत नाही बसू शकत की अगं बाई आज ना जरा हिंग जास्तच पडलं, उद्या आपण ना मिरे, मी करताना मनापासून करेन, पण झालं ना तर त्यावर आमचं ते रोज, म्हणजे आता काल हे उरलं ना, मग एक काम कर ना, सकाळी त्याला फोडणी देऊन टाक ना, ते होऊन जाईल. या आमच्या रोजच्या गप्पा होत्या. कारण मला एक माझ्यामध्ये ना सुप्त कुठेतरी शेफ लपलाय असं मला कायम वाटतं. आय कॅन बी अ गुड हेल्प इन किचन. मी भाज्या वगैरे व्यवस्थित चिरून देऊ शकतो. अगदी मला सगळं आलंच पाहिजे असं काही नाही. पण लॉकडाऊनमध्ये सुखदा म्हणते तसं मी वेळ असल्यामुळे आणि सगळे पदार्थ असल्यामुळे घरच्या घरी फार काय काय पदार्थ, म्हणजे भरली वांगी बनवले, ब्रेड घरी बनवला, कुकीज बनवल्या, पाणीपुरी मी सांगितलं तसं. आणि हे तर मी खूपच, म्हणजे बाकी बेसिक तर वाटेल त्या भाज्या आणि पोळ्या आणि हे रोजचं आमचं काही ना काही चालूच होतं.
पण त्या दरम्यान त्यांनी सगळंच बनवलेलं मला आवडत होतं आणि मी अर्थात त्याची गिनीपिग होते. म्हणजे माझ्यापेक्षा जास्त स्वयंपाक अभिनय केलाय लॉकडाऊनमध्ये. आणि सकाळी चहा टाकला ना की 2 कांदे चिरून ठेवलेले बरे पडतात, हो. असं ज्या दिवशी हे तिघं एकमेकांमध्ये बोलले, मी- मी म्हंटल आउट, तुम्ही वेगळा ग्रुप करा मला आठवतंय. आणि वेगळा व्हिडिओ कॉल करा, मला हे अजिबातच नाही लॉकडाऊन मध्ये ऐकायचंय. उठलो की काहीतरी सिरीज किंवा एखादी काय फिल्म बघायचो मी, आणि तोपर्यंत सुखाताची मे बी उठली नसेल, कधी उशिरा उठली, काय आवरावर चालू असेल, तर मी सरळ 2 कांदे 2 टोमॅटो चिरून ठेवायचे, कारण माहिती आज जे काय असेल त्याला त्याच्या- काहीतरी लागेलच फोडणीत ना. जातीलच हा, असं मग त्या दिवशी ठरवायचं काय करायचं, किंवा आदल्या रात्री ठरवून ठेवायचं काय वगैरे. सो मला एक लक्षात आलं की त्या निमित्तानं एखादी गृहिणी, एस्पेशली शहरांमध्ये ज्या काम करतात, नोकरी करतात, त्या हे सगळं सांभाळून घरच्यांचं मुलांचं करून त्या लोकल पकडून जॉब करतात दिवसभर, येताना भाजी घेऊन त्या भाज्या चिरून लोकलमध्ये परत येऊन करतात. ते फार कठीण काम आहे. सो त्यामुळे सगळ्या अशा गृहिणींना किंवा आमच्या मैत्रिणींना साक्षात दंडवत. ते त्या काळात आम्ही मजा म्हणून केलं आणि आपण एवढं फॉर्च्युनेट होतो की त्या काळामध्ये हे करता आलं सगळं. पण तरी सुद्धा हे करणं फार कठीण आहे. म्हणजे कुकिंग इज अन आर्ट. सो असं आम्ही आमच्या परीनं करतो. बरं, या गप्पा रंगतच राहतील, पण आपण इथे थांबूयात. जाता जाता प्रेक्षकांना काय सांगाल? यंदाची दिवाळी तुम्हा सगळ्यांना सुखसमृद्धीची, भरभराटीची आणि सगळ्यात महत्त्वाची म्हणजे शांतीपूर्ण वातावरणात जावो. आपल्या आजूबाजूला इतक्या गोष्टी घडतायत, अनेक गोष्टी आपल्याला फार बऱ्याचदा अस्थिर करतात. मग चांगुलपणावरचा विश्वास उडतो असं वाटायला लागतं. पण मला असं वाटतं की आपण नेहमी म्हणतो आपल्या घरापासून सुरुवात करूया. मग ते प्रदूषण टाळण्यापासून, चांगलं वागण्यापासून, ज्याला आपण इंग्लिशमध्ये बीइंग काइंड म्हणतो, हे आपण आपल्यापासून बारीकशी सुरुवात करायला काही अर्थ नाही आणि काही हरकत नाही. आणि मी काही हे सल्ला म्हणून नाही देते की आम्ही आमच्या परीनं करायचा प्रयत्न हो. करतोय म्हणून एक सांगायचा प्रयत्न करतोय. त्यामुळे यंदाची दिवाळी तुम्हा सगळ्यांना आनंदाची जावो, पण आपल्या बरोबरीनं आपल्याला इतर कुणाच्या चेहऱ्यावर हसू आणता आलं, कुणाच्या घरामध्ये आनंद आणता आला, भले एखाद्या छोट्याशा कृतीनं, तर तो नक्की प्रयत्न करा. त्याचा आनंद कितीतरी पटीनं आपल्याकडे परत येतो. सो सगळ्यांना अशी दिवाळी जावो अशा शुभेच्छा व्यक्त करतो. मम नाही, तरी काहीतरी वेगळं हवं. नाही, खरंच सांगते मी. म्हणजे अगदी माझ्या मनात होतं तेच अभि बोलला, की आपल्या चेहऱ्यावरच्या हास्याबरोबरच इतर कोणाच्या तरी जे आपले नाही आहेत, जे आपले नातेवाईक नाहीत, आपले मित्र नाहीत, आपली त्यांची काही ओळख नाही, पण आपल्या कुठल्या तरी कृत्याने समज आपल्याला हे करता आलं की त्यांच्या चेहऱ्यावर हे हसू आणता आलं, तर आय थिंक तुमची दिवाळी अजून उजळून निघेल. त्यामुळे तुम्हाला सगळ्यांना खूप खूप दिवाळीच्या शुभेच्छा. शुभ दीपावली. तर नक्कीच पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. भेटूयात पुन्हा एकदा. धन्यवाद.